हॅलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज घरूनच निघायला वेळ झाला, कारण घरी एक घर सामान येणार होतं. त्यामुळे त्याच्या 11 वाजेपर्यंत वाट बघत बसलो आणि ते नंतर सांगितलं का ते उद्या का आपल्याला घर सामान करायचं, चावी नाही मिळाल्यामुळं. तर मित्रांमुळे मग त्याच्यामुळे मी नाक्यावर येता करता 11:30 वाजले आणि आज 31 तारीख आहे, महिना अखेर असल्यामुळं मग नाक्यावर आल्यानंतर मी गाडी पाण्याने मस्तपैकी धुवून पुसून काढली गाडी एकदम व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जेवणाची वेळ झाली, त्यामुळे मग जेवण करून घेतलं आणि आता मस्त गाडीमध्ये बसलेले मित्रांनो. तर आता बघूया कुठला आणि केव्हा भाडे येतं ते. तब तक करेंगे इंतजार और क्या है. ओके, गुड बाय. तर हॅलो मित्रांनो, आपला इंतजार संपलेला आहे आणि एक भाडं लागलेलं आपल्याला. इथूनच हरिहरेश्वर मंदिर आहे ना, त्याच्या समोरून ते प्रजापती म्हणून त्यांच्या इथून केटरिंगचं मटेरियल घ्यायचं आहे, सामान घ्यायचं आहे आणि ते रेडिसन हॉटेल आहे ना, त्याच्यात थोडंसं अलीकडे पोहोचवायचं आहे. बघा आता लोडिंग करून आली बघा. हे बालाजी केटरिंगवाले आणि मटेरियल लोडिंग करताय बघा. फणसचं झाड आहे, फणस. आणि बघा हे नारळाचं किती मस्त झाड आहे आणि नारळ किती लागले, भरपूर नारळ लागलेले बघा, भरपूर नारळ लागले त्याला. आणि हा परिसर आहे बघा आजूबाजूचा. समोर आहे ते हरिहरेश्वर मंदिर आहे तिथं कोपऱ्यामध्ये. हे बघा हे केटरिंगवाले बालाजी प्रजापती. लोडिंग झालं का निघू आपण. नारळाचे बघा किती उंच उंच झाड आहे मस्त पैकी आणि भरपूर नारळ आहे त्यांना. नारळ खूप भरपूर आहे, फार नारळ आहे. आता लोड झालेली आहे गाडी. तर मित्रांनो, आता आपण गाडी लोड करून निघालेलो आहे रेडिसन हॉटेलच्या जवळ. तर बघा हा सर्व सिडकोचा परिसर आहे. हा दत्त चौक, सिडको दत्त चौक. हा बघा पेलिकन पार्कच्या मागचा भाग आहे आणि इकडे सर्व पेलिकन पार्क आहे. इकडं हा पेलिकन पार्कचा सर्वात मागचा भाग आहे. हा बघा मित्रांनो, आता हा अंबड पोलीस चौकी आहे ना, त्या चौफुलीपर्यंत जातो आणि तिथून आपल्याला लेफ्ट मारून हायवे लागेल पुढं. हायवे पासून परत राईट मारला का सरळ हायवेच्या कडेकडेने जायचं पाथरी फाट्याच्या अलीकडं आणि तिथून परत उडान पुला खालून जाऊन परत राईट मारला का सरळ एक्सप्रेस इन हॉटेलजवळ जायचं आणि तिथून मग एक्सप्रेस इन हॉटेलच्या पासून लेफ्ट मारला का सरळ रेडिसन हॉटेलजवळ जातो तो रोड. त्या रेडिसन हॉटेलच्या थोडंसं पाठीमाग आपल्याला गाडी हे मटेरियल उतरवायचं आहे. हे बघा आता हा अंबड पोलीस चौकीचा भाग. हे बघा हे अंबड पोलीस स्टेशन आहे बाजूला. हे बघा परिसर किती मस्त छान आहे, एकदम झाडं झुडपं एकदम छान वाटतं मस्त पैकी. आणि वातावरण पण आज पावसाळी नाही आहे, ऊन पडलं होतं पण आता थोडंसं ढगाळ आहे, पण पाऊस वगैरे नाही, त्यामुळे जरा बरं वाटतंय आज. हे बघा किती झाडी झुडपी मस्त पैकी बघा. आणि बघा तो समोर दिसतो तो हायवे आला येईल बघा. आता त्या हायवेने आपल्याला राईट मारून बोगद्या खालून जायचंय. बघा इथं या एक्सप्रेस हायवेवरून उतरता पण येतं आणि चढता पण येते. इथं अशी मस्त सोय झालेली आहे, खाली उतरता पण येतं आणि वरती जाता पण येतं त्या हायवेला. बघा आता आपल्याला हा बोगदा आहे, तिथून लेफ्ट मारून लगेच सर्व्हिस रोडने राईट मारायचा आणि सरळ एक्सप्रेस इन हॉटेलला जायचं पाथर्डी फाटा क्रॉस करून.
मित्रांनो बघा आता तो जो आहे तो पाचर्डी फाटा आहे, तो क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे एक्सप्रेस इन हॉटेलकडं. मित्रांनो हा पाचर्डी फाटा आहे आणि आता तो क्रॉस करून आपण एक्सप्रेस इन हॉटेलकडे निघालोय. आता हे बघा हे मित्रांनो हे एक्सप्रेस इन हॉटेल, एक्सप्रेस इन हॉटेल आहे. आणि मित्रांनो आता हा जो रोड जातो हा सरळ रेडिसन हॉटेलकडे जातो आता, आणि त्याच्या अलीकडेच आपलं हे मटेरियल उतरवायचं आहे. बघा मित्रांनो हे जे दिसतंय ना ते समोर दिसतं ते रेडिसन हॉटेल आहे. आणि बघा आपल्याला हे इथं आहे ना, इथं मटेरियल सोडायचं आहे, हे इथं सोडायचं मटेरियल. बघा मित्रांनो आता इथं मटेरियल खाली होतंय बघा. हे प्रजापती जी आहे बालाजी केटरिंग वाले. हे बघा काही गाडी खाली झाली का आपण परत जाऊ आपल्या नाक्यावर. ओके तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली आहे बघा. आणि आता आपण नाक्यावरती निघालोय, तर चलो नाके पे. तर मित्रांनो आता खाली करून आपण निघालेलो आहे नाक्यावरती. आणि बघा थोडा पाऊस पण चालू झालेला आहे, पाऊस चालू झालेला आहे बघा लोक. तर मित्रांनो आता आपण एक्सप्रेस इन हॉटेल क्रॉस करून आता पाचडी फाट्याकडे चालू आहे आणि तिथून डायरेक्ट नाक्यावरती. चलो ओके. तर मित्रांनो हा बघा पाचडी फाटा, आणि आता आपण इकडून जाणार आहे, आपण या साईडनी महाले पेट्रोल पंपाकडून राईट मारून सरळ नाक्यावर जाणार आहे. या पुढं तो महाले पेट्रोल पंप आहे, तिथून राईट मारला का सरळ नाक्यावरती. हे बघा हा आला महाले पेट्रोल पंप. आणि इथून राईट मारून आपल्याला सरळ नाक्यावर जायचं आहे. हे बघा आता हा रोड सरळ जातो नाक्यावरती, पुढं स्टेडियम लागेल आपल्याला डाव्या हाताला, संभाजी स्टेडियम. हे बघा हे सर्व जे आहे ना हे संभाजी स्टेडियम आहे. हे बघा हे सर्व खेळाचं मैदान आहे, संभाजी स्टेडियम म्हणून खूप मोठं आहे. हे बघा इकडे बघा कसे मस्त फुलं किती छान आले बघा. हे बाजूचे छान मस्त पैकी लाल लाल फुलं आहे बघा, लाल लाल फुटांची ताटी पूर्ण भारी वाटलं एकदम. लाल लाल फुलांची ताटी एकदम फुलांची मस्त वाटत होती. हे बघा अंबड पोलीस चौकी सर्कल आहे मित्रांनो. हा किती मस्त गाय वासरू बघा किती छान आहे, एकदम मस्त पैकी गाय वासरू आहे. महापालिकेने मित्रांनो हे जे डिवायडर त्याच्यामध्ये जे झाडी लावली ना ती फार भारी आहे, छान एकदम हिरवगार नाशिक झालेलं आहे, त्यामुळं हरितमय नाशिक झालेलं आहे, छान वाटत एकदम जिकडे तिकडे झाडी. चहा गलास ठेवला दे ना, ठेवा गलास ठेवला मी तिथं टाकला होता आता. नाही तर तुम्ही विचारता गलास कुठे चहा गडबड होईल, तुमचा भरोसा नाही. हा मग एकदम टकाटक धुवायचे गलास स्वच्छ. हा मित्रांनो ते रेडी संत भाडं सोडून आल्यानंतर गाडीत बराच वेळ बसलो, नंतर मित्रांनी चहा पाजला तितक्यात. तर मित्रांनो हे बघा आपली गाडी खाली होऊन आली होती आणि आता मित्रांनी चहा पाहिलेला आहे, फ्रेश झाला आता मी. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता इथंच संपू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा,
आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसा आणि हसत राहा. ओके बाय. तर मित्रांनो चहा पिल्यानंतर आत्ता इतकं फोन आला. माझे मित्र आहे दुसरीच काका म्हणून, तर त्यांच्या घरी आहे ना सत्यनारायण पूजा आहे, तर त्यांनी फोन केलेला आहे, तर चला जाऊ त्यांच्या इथं सत्यनारायण पूजेचा प्रसाद घ्यायला. चलो. तर मित्रांनो आता आपण दुसऱ्याच काकांच्या फ्लॅटच्या इमारतीजवळ आलेलो आहे. बघा ही त्यांची इमारत आहे आणि ह्या इमारतीमध्ये राहतात ते वरच्या मजल्यावरती एकदम. तर आपल्याला आता ते घ्यायला येत आहे खाली. ओके हे बघा अरे बघा बघा काकांची इथं आलोय आपण आता. आणि त्यांनी बघा किती मस्त लिहिलेलं आहे, मराठी बोला मराठी रुजवा रुजवू, मराठी बोलू मराठी रुजवू. एकदम मस्त छान. हे बघा आमच्या ताई बघा या त्यांच्या जावाई काकांचे आणि हे आपले दुसरीच काका.